मित्रांनो, राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरून गुढीपाडव्याला सशर्त बिनशर्त पाठिंबा दिलाय. सशर्त बिनशर्त पाठिंबा दिलाय. मित्रांनो, शर्ती काय आहेत आणि बिनशर्त काय आहे हे आज आपण समजून घेणार आहोत. बघा, काही गोष्टी मोघममध्ये बोललेले आहेत, ते मोघममध्ये, आणि ह्याच गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीचा उल्लेख केलाच पाहिजे असं नाही आहे. एखाद्या गोष्टीचा उल्लेख केलाच पाहिजे असं नाही आहे. ते मोघममध्ये किंवा डायरेक्ट इनडायरेक्टली आपण समजावू शकतो, सांगू शकतो, इशारे देऊ शकतो. आणि त्याच प्रकारे त्यांनी सशर्त बिनशर्त पाठिंबा दिलाय. ते आपण आज जाणून घेऊ. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, नुकतंच शिवतीर्थावरून राज ठाकरे यांनी भाषण केलं होतं. गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा, नवीन वर्ष, नवीन वर्षाची सुरुवात. आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी कोणाची गुढी उभारली आहे तर युतीची, महायुतीची गुढी उभारली आहे. आणि ही गुढी उभारताना त्यांनी सशर्त बिनशर्त पाठिंबा दिलाय. मित्रांनो, सशर्त बिनशर्त पाठिंबा दिलाय. तुम्ही म्हणाल शर्ती पण ठेवलेत आणि बिनशर्त सुद्धा पाठिंबा दिलाय, असं कसा म्हणताय तुम्ही? मित्रांनो, लोकसभेसाठी त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलाय. लोकसभेसाठी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. लोकसभेसाठी त्यांनी बिनशर्त, कुठली शर्त, कुठली अटी, कुठली ह्या मागण्या न करता त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे. कोणाला? युतीला. आणि तो युतीला पाठिंबा जाहीर करताना त्यांनी उल्लेख कोणाचा केला आहे तर नरेंद्र मोदी यांचा. मी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतोय. ते या देशाचे, भारताचे, या राष्ट्राचे पंतप्रधान व्हावे अशी आपली इच्छा आहे, असं त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे. मित्रांनो, सर्वांनी अपेक्षा केली होती राज ठाकरे काहीतरी बोलतील, 1-1.5 तास काहीतरी बोलतील ह्या वर्तमान राजकारणावरती, आपले मतं मांडतील, आपले विचार मांडतील आणि ती सभा दणाणून टाकतील, असं सर्वांची एक अपेक्षा होती. नेहमीप्रमाणे ते काहीतरी असं वक्तव्य करतील, मिश्किल भाषण करतील. पण तसं काही घडलं नाही मित्र. अपेक्षा ज्या होत्यात तिथे आलेल्या मनसैनिकांच्या, कार्यकर्त्यांच्या, श्रोत्यांच्या, चाहत्यांचे, त्या अपेक्षा भंग झाला असं म्हणायला हरकत नाही काही अंशी. पण मी त्या श्रोत्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, मनसे या कार्यकर्त्यांना, त्यांच्या चाहत्यांना एक नम्र विनंती करतोय. त्यांनी जे संदेश दिले आहेत ना, ते खूप मोठे संदेश आहेत तुमच्यासाठी सर्वात मोठे संदेश आहेत ते. ज्या तुम्ही अपेक्षा केल्यात त्यापेक्षाही खूप मोठे संदेश आहेत. हे पहिले तुम्ही समजून घ्या मी काय म्हणतोय ते. आणि त्यांनी सशर्त बिनशर्त पाठिंबा दिलाय. ते काय म्हणाले? विधानसभेची तयारी करा, विधानसभेची तयारी करा. कारण तो एक राजकीय पक्ष आहे मनसे, हा आताच्या काळात, वर्तमान काळात हा आंतरराष्ट्रीय नाही आहे, हा केंद्रीय पक्ष नाही आहे, हा राज्यस्तरीय पक्ष आहे. हा राज्यस्तरीय पक्ष आहे, हे त्यांनी पहिलं उमजलेलं आहे. मग आपले पाय आता रोवणे गरजेचं आहे. ज्या चुका त्यांच्या आयुष्यात घडलेल्या आहेत यापूर्वी, ज्या त्रुटी त्यांच्याकडून राहून गेल्या आहेत, त्या परत करायच्या नाहीत असं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी नाशिकच्या, परत मी उल्लेख करतोय, नाशिकच्या त्या मेळाव्यामध्ये काय म्हणाले? पेशन्स ठेवा, संयम ठेवा. हा संयमाचाच भाग आहे. त्यांना आता जर राज्यात हा राजकीय पक्ष स्थिरावायचा असेल, पाय रोवून उभं राहायचं असेल, तर त्यांना
संयम ठेवणं गरजेचं आहे, पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. कारण आता दोन पक्षांची ताकद कमी झालेली आहे, ती म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी. काही अंशी कमी झालेली आहे. काँग्रेसचीही ताकद कमी झालेली आहे. आता त्याची जागा म्हणजे भाजप सोडून जे इतर पक्ष आहेत त्यांच्या ताकद, त्यांची शक्ती, त्यांची ताकद कमी झालेली आहे. ती जागा जर आपल्याला मिळवायची असेल तर आपल्याला पायरोवून उभं राहावं लागेल. मी इतरांची पोरं नाही खेळवणार, मी माझीच पोरं खेळवणार माझ्या कमरेवरती. हाही त्यांचा दुसरा उल्लेख आहे त्या मेळाव्यामधला. याचा अर्थ लक्षात घ्या. भले ते राज्य करू शकले नाहीत येत्या विधानसभेमध्ये, त्यांच्या पक्षाला बहुमत नाही मिळालं ते चालेल, पण ते विरोधी पक्षामध्ये बसतील. सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून ते पुढे येतील. म्हणजे आज जर आपण विरोधामध्ये बसून जनतेसमोर जर आपण आपल्या ब्लूप्रिंट ठेवलेत, आपला रोड मॅप ठेवला, तर आपल्याला दुसऱ्या वेळेला संधीसुद्धा मिळू शकते राज्यामध्ये राज्य करण्याची. हे मित्रांनो ते दाखवून देत आहेत, समजून देत आहेत. मित्रांनो, त्या भाषणामध्ये त्यांनी काय जे मुद्दे उपस्थित केलेत त्याच्यातील एक मुद्दा ते काय म्हणालेत की आता मी ज्यावेळी दिल्लीला जाऊन आलो त्यावेळी दिल्लीसमोर वाकलेत, झुकलेत अशी चर्चा व्हायला लागली. त्याच्यावर तिने एक माहिती दिली, एक जुनी माहिती 1980ची, की बाळासाहेब ठाकरेसुद्धा दिल्लीला गेले होते. कोणाला भेटायला? तर इंदिरा गांधी यांना भेटायला. मित्रांनो लक्षात घ्या. आणि त्या काळामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख नाही केलाय, का भेटायला गेले, त्याच्या मागचा उद्देश काय होता याचा उलगडा नाही केलाय मित्रांनो. पण त्याचा उलगडा मी करतो. त्यावेळी ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधल्या बिनशर्त पाठिंबा द्यायला गेले होते. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा द्यायला गेले होते. कारण बाळासाहेबांना सुद्धा उभं राहायचं होतं, आपल्या पक्षाला उभं करायचं होतं आणि काहीतरी राजकीय गणितं होती. आणि त्यावेळी त्यांनी पण बिनशर्त पाठिंबा देताना त्यांनी काही शर्तीसुद्धा मांडून आल्या होत्या. त्यांनी विधान परिषदेमध्ये 2 जागा मिळून आल्या होत्या, प्रमोद नवलकर आणि मनोहर जोशींसाठी विधान परिषदेमध्ये. पण राज ठाकरे यांनी कुठलीही मागणी केलेली नाही आहे आज तरी. पण त्यांनी शर्त रखलेली आहेत, शर्ती ठेवून आलेले आहेत त्यासुद्धा डायरेक्ट इनडायरेक्टली. मित्रांनो, ज्यावेळी राज ठाकरे हे दिल्लीला गेलेत आणि अमित शहांना भेटलेत, अर्धा तास 40-45 मिनिटं ते त्यांच्यावर चर्चा करून आलेत. ते नुसतेच गप्पा मारून आलेत का? फक्त चहा पिऊन आलेत का? फक्त नाश्ता करून आलेत का? फक्त गावाकडच्या घराकडच्या गप्पा मारून आलेत का? तर नाही, त्यांनी राजकीय गप्पा केलेल्या आहेत. आणि नक्कीच त्यांनी ह्या गोष्टीचा उल्लेख केला असेल की विधानसभेमध्ये माझी ही मागणी असेल, त्याचा खुलासा ते करून आलेले असतील. ह्या शर्तीवरती, ह्या ज्या माझ्या शर्ती आहेत, ह्या शर्तीवरती मी विधानसभेमध्ये विधानसभा लढवणार, हे ते बोलून आले असणार त्यांना. पण आता जर लोकसभेमध्ये त्यांनी माघार घेतली म्हणजे लढवण्यापासून माघार घेतली आहे. युद्धामध्ये ते आहेत, ते युतीबरोबर प्रचारही करतील, त्यांचे कार्यकर्ते सुद्धा काम करतील युतीसाठी, पण आपले उमेदवार त्यांनी उभे केलेले नाही आहेत. आणि हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट नरेंद्र मोदीजी अमित शहांना काय त्यांच्या हृदयाला भिडणारी गोष्ट आहे. हे काहीतरी देऊन काहीतरी ते घेणार आहेत. आणि त्यावेळी आपल्याला वरचा हात ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळी राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे.
कुठल्या अटी समोर न ठेवता. मित्रांनो, त्यामुळे विधानसभेमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळी वरचा हात या दोघांना ठेवावा लागेल, भारतीय जनता पार्टीला ठेवावं लागेल. त्यांना सरप्लस काहीतरी द्यावं लागेल, कारण शेवटी त्यांनी त्यांचं हृदय जिंकलेलं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, आणि हे नक्की होणार. ही गोष्ट आहे सशर्त. ही गोष्ट आहे सशर्त. आणि दुसरी त्यांनी इनडायरेक्टली की मला कोणाच्याही अधिपत्याखाली काम नाही करायचे. कोण सांगेल अमुक कर तमुक कर, अमुक असा वाग असा वागू नकोस, हे मला चालणार नाही. मी फक्त बाळासाहेबांच्या अधिपत्याखाली काम केलं आहे. त्यामुळे मी इतरांचे आदेश मानणार नाही आणि मानण्याची माझी तयारी नाही आहे. आणि त्या धर्तीचा मी नाही आहे, हेही त्यांनी काय केलं आहे, घोषित केलेलं आहे. त्यामुळे अमित शहा किंवा नरेंद्र मोदीजी किंवा इतर कोण त्यांना आदेश देतील आणि ते आदेश पाळतील असं होणार नाही. त्यामुळे ते सुद्धा विचारपूर्वकच त्यांच्याशी काय करतील, तडजोडी करतील विधानसभेमध्ये. ही आहे सशर्त पाठिंबा. हा आहे सशर्त पाठिंबा. आपल्या मागण्या आपल्या स्तरावरती, आपल्या कुवतीवरती, आपल्या हिमतीवरती ते मागून घेणार आहेत. ते याचना करत जाणार नाहीत, ते लाचारी पत्करणार नाही आहेत. तर आपल्या शब्दावरती, आपल्या हिमतीवरती, आपल्या कुवतीवरती ते अगदी ठोसून ठाकून मागून घेतील. लक्षात घ्या मित्रांनो, ही आहे सशर्त पाठिंबा. हा आहे सशर्त पाठिंबा. सशर्त दिलेला बिनशर्त पाठिंबा. मित्रांनो, लक्षात आलं का? आणखीन एक त्यांनी गोष्ट केली इनडायरेक्टली, की बाळासाहेबांनंतर मी आणखीन एकाच्या हाताखाली काम करण्याची तयारी दर्शवली होती. पण त्यालाच ते पचलं नाही, त्यालाच ते जमलं नाही, त्यालाच ते रुचलं नाही, त्याच्याच ते पचनी पडलं नाही. हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणजे आपल्या मोठ्या भावाचा त्यांनी आदर केला होता, सन्मान केला होता, हे त्यांनी दाखवून दिलं. आपल्या मोठ्या भावाचा आदर सन्मान केला होता आणि बाळासाहेबांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान त्यांनी केला होता. बाळासाहेबांनी दिलेल्या आदेशांचा त्यांनी सन्मान केला होता. हे त्यांनी दाखवून दिलं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. ह्याचा त्यांनी खुलासेवर विषय केले नाही आहेत. आता ह्या सगळे खुलासे, हे जे काय त्यांनी मुद्दे ठेवून आले, त्यांनी फक्त मुद्देसूद भाषण केलेलं आहे. आणि जे मुद्देसूद भाषण केलं ना, त्याचे खुलासे, त्याचा विस्तार, अगदी विस्तारपूर्वक, विस्तृत सगळ्या गोष्टी ह्या येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील. जे काय ते मुद्दे ठेवून आलेत ते. मित्रांनो, लक्षात आलं का? बाळासाहेबांबद्दल ते बोललेत की बाळासाहेब सुद्धा काँग्रेसच्या नेत्याला भेटायला गेले होते, इंदिरा गांधीला भेटायला गेले होते दिल्लीला. हा जो उल्लेख केला तेवढाच केला. त्याच्या पुढचा जो उल्लेख आहे, जर वेळ आली, गरज पडली तर निवडणुकीमध्ये त्याचा उल्लेखही ते करतील. मित्रांनो, लक्षात घ्या, निवडणुकीमध्ये त्याचा उल्लेखही करतील. ह्या गोष्टीचाही उल्लेख करतील की बाळासाहेबांच्या नंतर मी एकाच्या हाताखाली काम करण्याची तयारी दर्शवली होती, त्याचाही ते उल्लेख करतील. मित्रांनो, लक्षात घ्या, राज ठाकरे एक परिपक्व राजनेता झालेले आहेत, एक राजकारणी झालेले आहेत. त्यांनी आदर्श कोणाला ठेवलेला आहे? नरेंद्र मोदी यांना. कारण संयमी भूमिका जे आज पाळतायत, त्या बाळगतायत, ज्या भूमिकेवर ते चालतायत, असे नरेंद्र मोदी यांना त्यांनी आदर्श म्हणून ठेवलेलं आहे. तसंच एकनाथ शिंदेनी सुद्धा त्यांना आदर्श म्हणून ठेवलं आणि त्याचनुसार एकनाथ शिंदे सुद्धा चालले. त्याचनुसार देवेंद्र फडणवीस सुद्धा चालले आहेत. म्हणून ते आज राजकारणामध्ये स्थिरसावर आहेत. आणि ही सर्व गोष्ट राज ठाकरेंच्या लक्षात आलेली आहे. 2019 नंतर जे काय राजकारण झालं त्याच्याकडे त्यांनी बारकाव्याने बघितलेलं आहे, त्याचं निरीक्षण केलेलं आहे. राज ठाकरे यांनी याचं सर्व निरीक्षण केलेलं आहे. 2019 मध्ये
युतीला बहुमत मिळून एक आघाडी झाली, एक लोकांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला, एक चुकीच्या विचारधारेची एक आघाडी निर्माण झाली, त्याची बिघाडी होताना त्यांनी बघितली आहे, नवीन सत्ता स्थापन होतानाही त्यांनी बघितलं आहे, आणि सगळ्या घडामोडी लक्षात आल्यानंतर त्यांनी हा घेतलेला निर्णय आहे. मित्रांनो, ह्यालाच म्हणतात मुरब्बी राजकारण. आणि मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट, राज ठाकरे हे राजकारण स्वतःसाठी नाही करत आहेत. त्यांनी जर स्वतःसाठी राजकारण करायचं ठरवलं असतं तर कदाचित ते आणखीन 4 पावलं पुढे सुद्धा गेले असते. पण ते जास्त काळ टिकणारं नाही आहे. जसं शरद पवारांनी राजकारण केलं, जसं उद्धव ठाकरेंनी राजकारण केलं, स्वार्थासाठी, मतलबासाठी, आणि ते आता कुठल्या स्थितीत आलेले आहेत, कुठल्या परिस्थितीवर आलेले आहेत, कुठल्या स्टेजवर आले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. जर आपल्याला एखादं काम, एखादं कार्य निरंतर आणि चिरंतर चालवायचं असेल, करायचं असेल, त्याचं आयुष्य वाढवायचं असेल, दीर्घ आयुष्य त्याला हवं असेल त्या कार्याला, त्या कृतीला, तर तुम्हाला संयमी भूमिका बाळगणं गरजेचं आहे. ही गोष्ट जाणून घेतलेली आहे राज ठाकरे यांनी, आणि स्वार्थासाठी नव्हे म्हणून त्यांनी ब्ल्यूप्रिंट तयार केली होती. नाशिकची जिल्हा परिषद जेवढी ती जिंकले होते, त्यानंतर त्याने महाराष्ट्रासाठी एक ब्ल्यूप्रिंट तयार केली होती. पण त्यांच्या लक्षात आलं की जनता अजून तेवढी समजदार नाही आहे. कोणाला त्यांनी समर्थन करायला पाहिजे, कोणाच्या मागे उभं राहायला पाहिजे, तेवढी अजून ती समजदार नाही आहे. पण ते राजकारण कशासाठी करतायत? समाजासाठी करतायत, जनतेसाठी करतायत. मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून ते 4 पावलं मागे राहिलेले आहेत. आता ते 4 पावलं पुढे जाणार आहे, कारण त्यांचं राजकारण हे आता जनतेला रुचायला लागलंय, पचायला लागले, समजायला लागलंय. मीही त्यांच्याबाबत कुठेतरी संभ्रमित होतो, साशंक होतो पूर्वी, आणि तशी त्यांची ती कृतीसुद्धा होती, धडसोड राजकारण. पण आता जे त्यांचं राजकारण चालू आहे ते खरोखरचं राजकारण आहे, ते समाजासाठी सकारात्मक राजकारण आहे. हे मला आता जाणीवपूर्वक लक्षात येते. म्हणून मित्रांनो, मी माझ्या विचार तुमच्यासमोर मांडतोय. सशर्त दिलेला बिनशर्त पाठिंबा. मित्रांनो, लक्षात घ्या, मी कोणाच्याही अधिपत्याखाली जाणार नाही, कोणाचाही हुजरा होणार नाही, हे त्याने आवर्जून सांगितलं. का? कारण चला आता आहे, उगाच गायचे म्हणून उगाच गोडगाणी गायचीत, गोडावे गायचेत, त्यांची स्तुती करायची, हा त्यांचा स्वभाव सुद्धा नाही आहे, आणि ते वेळोवेळी त्यांनी दाखवून दिलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट आणखीन मित्रांनो, ज्यावेळी त्यांनी 2019 राष्ट्रवादी काँग्रेस यांना समर्थन दिलं होतं, ते सुद्धा त्यांनी बिनशर्त समर्थन दिलं होतं. त्यावेळी सुद्धा त्यांनी सशर्त बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी त्यांच्या तोंडाला पानं पुसली होती. त्या लोकसभेमध्ये त्यांना सशर्त बिनशर्त पाठिंबा देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांच्या तोंडाला पानं पुसली होती. त्यावेळी त्यांनी म्हणाले होते ना, त्या प्रत्येक प्रचार सभेमध्ये, लावतो व्हिडिओ. आणि त्यांची इच्छा होती विधानसभेमध्ये आपल्याला हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र घेऊन लढतील, आपल्याबरोबर तडजोडी करतील, आपल्याला समजून घेतील. पण त्याने त्यावेळी तोंडाला पानं पुसली होती. हे त्यांच्या सर्व लक्षात आलेलं आहे. म्हणून त्याने जी पावलं उचलली आहेत ती विचारपूर्वक उचललेली आहेत. आणि आता ते काय म्हणालेत, शेवटी जाता की उद्या सकाळी आपल्याला काय करायचं आहे, तर विधानसभेच्या निवडणुका लढवायच्या, आणि त्यासाठी तयारी करा.
म्हणजे उद्या सकाळी जर आपल्याला बरोबर नाही घेतलं याने, जे मी सशर्त यांच्याकडे ठेवलेले आहेत विधानसभेसाठी आणि बिनशर्त लोकसभेसाठी पाठिंबा दिला आहे, तर त्या सशर्त विधानसभेसाठी जर त्यांनी मान्य नाही केलं, उद्या जर तोंडाला पानं पुसली गेली, तर आपण यांच्याही विरोधात आपण लढायला तयार असले पाहिजे आणि खंबीर कंबर कसली पाहिजे. हे जाता जाता त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या चाहत्यांना हे त्यांनी संदेश दिलेला आहे. हा संदेश मनसे कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावा आणि त्यानुसार कामाला लागावं जर उद्या त्या महायुतीमध्ये आता ते इनडायरेक्टली समावेश आहे त्यांचा, आता ते इनडायरेक्टली समाविष्ट आहेत, पण डायरेक्टली सरळ सरळ ज्यावेळी ते समावेश स्वतःचा करून घेतील, ज्यावेळी त्यांना सन्मानाने वागणूक मिळेल, सन्मानाने त्यांना त्याच्यात स्वीकारतील, त्यावेळी त्याच्यात ते येतील, त्या युतीमध्ये महायुतीमध्ये सामील होतील विधानसभेच्या. मित्रांनो लक्षात घ्या. आणि नाही झालं तर ते एकटेही लढायला तयार आहेत, आणि ती एकटी लढायची तयारी सुद्धा त्यांनी करायला डायरेक्ट इनडायरेक्टली सांगितलेली आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, त्याने एकनाथ शिंदेंना एक संदेश दिलेला आहे. जर तुम्हाला मला सोबत घेऊन लढायचं असेल, त्या शिवसेनेमध्ये तुम्हाला बरोबर घ्यायचं असेल, किंवा शिवसेना आणि मनसे हे एकत्र येऊन काम करायचं असेल, तर मी माझ्या शब्दावरती लढणार, माझ्या आधिपत्याखाली लढणार. तुम्हाला जर माझ्या आधिपत्याखाली लढायची तयारी असेल, तर मी शिवसेना ह्या पक्षात माझा पक्ष विलीन करायला तयार आहे. म्हणजे त्या संघटनेचा अध्यक्ष कोण होऊ शकतात, तर राज ठाकरे नक्की होऊ शकतात. आणि एकनाथ शिंदे सुद्धा ते मान्य करतील, पण ते सुद्धा काही शर्ती ठेवतील त्यांच्याबरोबर असलेल्या आमदारांसकट. आमदार आणि खासदार सुद्धा आणि एकनाथ शिंदे सुद्धा राज ठाकरेंसमोर काही हे ठेवतील, प्रस्ताव ठेवतील, काही अटी ठेवतील. ते म्हणजे तुम्ही तुमच्यानंतर अमित ठाकरेला बनवाल तर हे चालणार नाही. मग त्यावेळी आपल्याला काय करावं लागेल, लोकशाही मार्गाने, लोकतंत्राच्या मार्गाने निवडणूक आणून, अंतर्गत पक्षीय निवडणूक आणून आपल्याला अध्यक्ष ठरवावं लागेल. जे बाळासाहेबांच्या वेळी चाललं आणि जे उद्धव ठाकरेंच्या वेळी चालल्या गोष्टी, मी म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरे जसे चाललेत आज तसं चालणार नाही. अशा दोन्ही बाजूची ह्या गोष्टी होऊ शकतील आणि ते एकत्र येऊ शकतील. मित्रांनो, हे त्यांनी इनडायरेक्टली मोघममध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत, हे समजून घ्या तुम्ही. कारण एकनाथ शिंदेंनाही गरज आहे एका ठाकरे या नावाची. कारण शिवसेना हे जे नाव आहे हे ठाकरे या नावाशी कुठेतरी जोडलेलं आहे. ते लगेच पुसून टाकता येणार नाही, त्याची तयारी राज ठाकरेंनी केली पाहिजे की याचा अध्यक्ष माझ्यानंतर एकनाथ शिंदे होऊ शकतात, किंवा अमुक होऊ शकतो, किंवा तमुक होऊ शकतो, किंवा एखादा साधा कार्यकर्ता होऊ शकतो. हे राज ठाकरेंनी मान्य करावं आणि ते मान्य करतील सुद्धा. अमित शहाच्या मागे ते लागणार, अमित शहा नाही, अमित ठाकरेला कळून देण्यासाठी ते हट्ट करणार नाहीत. एवढं मी अगदी आजच्या घडीला ही गोष्ट तुम्हाला ठासून ठोकून सांगू शकतो. कारण राज ठाकरे मुरब्बी राजकारणी झालेले आहेत, एक मातब्बर नेते झालेले आहेत. त्यांच्यामध्ये एक वैचारिक पातळी त्यांची आलेली आहे, एक त्यांचा दृष्टिकोन त्याला समजलेला आहे, दृष्टिक्षेपामध्ये त्याने आपल्या पक्षाला आणलेलं आहे. मित्रांनो, इतके दिवस जे काय चालल्या गाठीभेटी, या गाठीभेटीच्या एकनाथ शिंदेंच्या गाठीभेटी चालू आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी चालू आहेत, नरेंद्र मोदींना
नरेंद्र मोदींबरोबर ते फोनवर बोललेत, अमित शहांना जाऊन भेटून आले आहेत. ह्या ज्या गाठीभेटी चालू आहेत त्यांच्यानं, ज्या आपल्याला माहिती आहेत त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्या गाठीभेटी होत असतील फोनमार्फत, ज्या जगजाहीर नाही आहेत, ज्या अंतर्गत असतील, अशा त्यांच्या चर्चा होतच असतील. हे तुम्ही नाकारू शकत नाही. आणि त्याच्यातून हे आलेलं त्यांनी सशर्त बिनशर्त दिलेला पाठिंबा आहे. त्यानंतरच त्यांनी सशर्त बिनशर्त दिलेला पाठिंबा आहे. लक्षात आलं का मित्रांनो? जे मुद्दे त्यांनी उपस्थित केले आहेत ना, त्या काही मुद्दे आता मला बोलायचे राहून गेले असतील, पण जे काही मुद्दे आहेत उपस्थित केलेत राज ठाकरे यांनी, आणि अगदी छोट्या खाणी त्यांनी ते भाषण केलं आहे. ते छोटं खाणी भाषण नाही आहे, त्याच्यात खूप गंभीर गोष्टी, गंभीर इशारे त्याच्यात दडलेले आहेत. गंभीर गोष्टी, गंभीर इशारे त्याच्यात दडलेले आहेत. ते त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांनी समजून घेणं, त्यांच्या चाहत्यांनी समजून घेणं गरजेचे आहे. आणि चाय बिस्कुट पत्रकारांनी समजून घेणं गरजेचे आहे. जे हुजरे चाटुकार पत्रकार आहेत त्यांना मी सांगतोय. कारण आता बरेच जण आपले विश्लेषण करतायत आपापल्या परीने, पण माझं विश्लेषण हे मी अभ्यासपूर्वक करतोय. कुठेतरी काहीतरी उरलं असेल, चुकलं असेल, आपलं काय मत आहे? मी माझ्या श्रोत्यांना प्रश्न विचारतो, आपलं काय मत आहे ह्या सर्व एकंदरीत घडामोडीवरून? ते आपण कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.